नमस्कार मित्रांनो, पोलीस भरतीच्या गणितातले हे हक्काचे 25 गुण तुम्हाला मिळवायचेत. पण अडचण येते ती फक्त त्या 5-6 कठीण प्रश्नामध्ये. तर मग आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आपण आज असे प्रश्न पाहणार आहोत जे परीक्षेला नक्कीच येतात. चला तर मग या प्रश्नांना शॉर्ट ट्रिकने सोडवूया. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. एका 15 मुलींच्या गटातील 7 मुली हिंदी बोलतात, 8 मुली इंग्रजी बोलतात. जर दोन्ही भाषा न येणाऱ्या मुलींची संख्या 3 आहे, तर दोन्ही भाषा बोलू शकणाऱ्या मुलींची संख्या किती? आता व्हिडिओ होल्ड करून तुम्ही पण सोडवू शकताय. हे गणित तुम्ही 10 सेकंदात सोडवू शकताय का हे पहा. 15 मुलींच्या गटातील 7 मुली हिंदी बोलतात. आता हा प्रश्न काय करूया आपण वेन डायग्रामनी समजून घेऊया. आता हा असेल हिंदी बोलणाऱ्या मुलींचा गट असेल आणि हा असेल इंग्रजी बोलणाऱ्या. आता 7 मुली हिंदी बोलतात, 8 मुली काय बोलतात इंग्रजी बोलतात. तर दोन्ही भाषा न येणाऱ्या मुलींची संख्या. आता दोन्ही भाषा म्हणजे हिंदी पण येत नाही, इंग्रजी पण येत नाही. हा हा जो सर्कल आहे तो आपण वेगळा ठेवूया. किती आहे याची संख्या 3 आहे. तर दोन्ही भाषा बोलू शकणाऱ्या मुलींची संख्या किती? म्हणजे हा पोर्शन आपल्याला फाइंड करायचा आहे, बरोबर? प्रश्न हा होल्ड करा आणि तुम्हाला प्रश्न हा सोडवता येतोय की नाही ते पहा. तर आणि हा क्वेश्चन आपल्याला 10 सेकंदात कसा सोडवायचा हे आता आपण पाहूया. तर 15 मुलींचा गट आहे. सुरुवातीला काय करायचं, हिंदी बोलणाऱ्या 7, इंग्रजी बोलणाऱ्या 8 आणि न बोलणाऱ्या, ज्या इंग्रजी पण बोलत नाहीत, हिंदी पण बोलत नाहीत, अशा 3 मुली आहेत. यांचे ॲडिशन किती होईल? 18 ॲडिशन होईल. आता 18 वजा 15 मुलींचा गट आहे, म्हणजे 18 वजा 15 किती होईल? 3. म्हणजे आपलं उत्तर काय येईल? 3, ज्या की हिंदी आणि इंग्रजी बोलणाऱ्या मुली असतील. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल आणि हा जो पोर्शन आहे तो काय असणार आहे? 3. एका हौदाची लांबी 4 मीटर, रुंदी 1.5 मीटर व उंची 1 मीटर आहे. तो काठोकाठ पाण्याने भरल्यास 8 लिटर मापाच्या बादलीने रिकामा करण्यास किती बादल्या पाणी काढावी लागेल? सोलापूर ग्रामीण चालक पोलीस 2019मध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे. चला तर मग बघूया याचं काय सोल्युशन आहे. तर आपल्याला काय काढावं लागेल? पहिला हौदाचं घनफळ काढावं लागेल. त्या हौदाचे घनफळ. घनफळचा फॉर्म्युला काय येईल? लांबी गुणुले रुंदी गुणुले उंची हा असेल फॉर्म्युला. आता तो हौद लांबी किती आहे? 4 मीटर, रुंदी किती आहे? 1.5 मीटर आणि उंची आहे 1 मीटर. याचं उत्तर किती येईल? 6. इथे आपण घनफळ काढलेला आहे, त्यामुळे 6 घन मीटर असं आपलं उत्तर येईल. सगळ्या क्वांटिटी मीटरमध्ये दिलेल्या आहेत, त्यामुळे 6 घनमीटर आपल्या हौदाचे घनफळ येईल. आता इथे काय सांगितले? तो काठोकाठ पाण्याने भरल्यास 8 लिटर मापाच्या बादलीने रिकामा करण्यास. आता 1 घनमीटर म्हणजे काय? 1 घनमीटर म्हणजे 1000 लिटर. 1 घनमीटर म्हणजे 1000 लिटर. तर आपल्याला काय करायचं आहे? 8 लिटर मापाच्या बादलीने रिकामा करायचा आहे तो हौद. मग आता 6 घनमीटर म्हणजे किती येणार? 6 घनमीटर म्हणजे 6000 लिटर. आता आपण काय करूया, अशा किती बादल्या काढाव्या लागतील हे त्याने विचारले. क्वेश्चनमध्ये हे खूप इम्पॉर्टंट आहे. 1 घनमीटर म्हणजे 1000 लिटर. 6 घनमीटरचा आपण लिटरमध्ये कन्व्हर्जन करून घेतलं आहे, कारण 8 लिटरच्या मापाने आपल्याला तो हौद रिकामा करायचा आहे. मग 6000 लिटर भागिले 8 म्हणजे किती बादल्या काढाव्या लागतील हे आपल्याला आन्सर ह्याचं फाइंड करता येईल. 750 बादल्या आपल्याला त्यातून हौद रिकामा करण्यासाठी 8 लिटरच्या मापाने 750 बादल्या बाहेर काढाव्या लागतील. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 3. राकेश व राजेश यांनी एकत्र 10 चेंडू व 10 बॅट विकत घेतले. राकेशने 1300 रुपये खर्च केले व राजेशने 1500 रुपये खर्च केले. जर एक बॅटची किंमत एका चेंडूच्या 3 पट असेल तर एका बॅटची किंमत किती? हा क्वेश्चन तुम्ही सोडवायचा आणि तो ऑप्शनवरून सोडवायचा आहे. आणि जर ऑप्शनवरून तुम्हाला कसं सोडवायचं हे माहीत नसेल तर आपले चॅनलवरील
मागील व्हिडिओ पहा जे की सूत्र न वापरता ऑप्शनवरून उत्तर कसे फाइंड करायचे याचे 3 व्हिडिओ बनवलेले आहेत. ते तुम्ही व्हिजिट करू शकता आणि या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये कळवा. चला तर मग वळूया पुढच्या प्रश्नाला. 18 पलंग 16,800 रुपयांना विकल्यामुळे 3 पलंगाच्या खरेदी किमतीत का नफा झाला, तर प्रत्येक पलंगाची खरेदी किंमत किती? हा प्रश्न आपण शॉर्ट ट्रिकनेही सोडवणार आहे आणि लॉंग मेथड वापरूनही सोडवणार आहे. चला तर मग पाहूया. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, एक शॉर्ट ट्रिक आहे जेणेकरून आपल्याला तो प्रश्न 10 सेकंदामध्ये आपण सोडवू शकतोय. तर इथे काय दिलं आहे, 16,800 भागिले काय करूया, म्हणजे विक्री किंमत असणार आहे ही, विक्री किंमत बरोबर. विक्री किंमत भागिले काय करूया, टोटल पलंग किती आहेत, 18 + 3 किती होणार आहे, 21 होईल. म्हणजे एका पलंगाची खरेदी किंमत आपल्याला निघेल. एका पलंगाची खरेदी किंमत येईल 800 रुपये. आता हे कसं आलं ते पाहूया का. पण या उत्तराची पडताळणी आपल्याला करायची आहे. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असणार आहे. हा शॉर्ट ट्रिक फॉर्म्युला आहे. तर विक्री किंमत भागिले एकूण वस्तू किती आहेत तुमच्या, आणि असा जेव्हा प्रश्न असेल की या 3 पलंगाच्या खरेदी किमतीत का नफा होतो, खरेदी किमतीत का नफा होतो, वस्तूच्या रूपात खरेदी किमतीत का नफा होत असेल, तर हा फॉर्म्युला यूज करायचा. आता आपण पाहूया हे उत्तर, पडताळणी करूया उत्तराची. तर 800 रुपयाला एक टेबल, बरोबर आहे, सॉरी 800 रुपयाला एक पलंग, एक पलंग 800 रुपयाला. आता असे 18 पलंग त्यांनी विकलेले आहेत, म्हणजे 18 पलंगांची किंमत किती होईल, 18 गुणुले 800 14,400 होईल. आता 3 पलंगाचा खरेदी किमतीत का नफा झालेला आहे, म्हणजेच काय करूया, आता हे 16,800 वजा 14,400, तर काय होईल, याचं उत्तर काय येईल, 2400 याचं उत्तर येईल, बरोबर. 2400 आणि ही जी किंमत असणार आहे ही काय असणार आहे, तीन पलंगाच्या खरेदी किंमत असणार आहे, 3 पलंगाची खरेदी किंमत असणार आहे. म्हणजेच एक पलंग कितीला असणार आहे, एक पलंग 2400 भागिले 3, 800 रुपयाला एक पलंग असणार आहे. हे आपलं उत्तर आपल्याला पुन्हा इथे आहे असं मिळालं. म्हणजे आपण हे उत्तर पडताळणी करून पाहिले. काय केलं, 18 पलंग 800 रुपयाला एक पलंग घेतल्यामुळे 14,400 रुपयाला त्याची किंमत होईल, आणि 18 पलंग त्यांनी कितीला विकलेत, 16,800 रुपयांना विकलेत, वजा हे 14,400 रुपये, 2400 रुपये राहतील. त्यामध्ये आपल्याला 3 पलंग 14,400 2400 रुपये उरतील. त्यावरून आपल्याला एका पलंगाची किंमत फाइंड करता येईल. आपलं उत्तर असेल 800 रुपये इतकी. त्यासाठी शॉर्ट ट्रिक फॉर्म्युला काय असेल, विक्री किंमत भागिले हे 18 पलंग अधिक 3 पलंग, म्हणजे टोटल पलंगांची संख्या, आपल्याला उत्तर मिळेल, एका पलंगाची खरेदी किंमत मिळेल. दीपक हा राजूपेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे. सुनील हा राजूपेक्षा 1 वर्षांनी लहान आहे. दीपकचे वय सुनीलच्या वयाच्या 3/2 पट आहे, तर राजू आणि दीपक यांच्या वयाचे गुणोत्तर किती? हा प्रश्न होल्ड करा आणि सॉल्व करा. इथे पर्यायावरून जाता येणार नाही. हा प्रश्न आपण राजूचे वय घेऊन हा प्रश्न सॉल्व केला पाहिजे. आपल्याला राजूचे वय x असं म्हणायचं आहे. राजूचे वय x. दीपक किती होईल, दीपक राजूपेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे, म्हणजे राजूचे वय x, दीपकचे वय x + 3. सुनील हा राजूपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे, तर सुनील हा 4 वर्षांनी लहान, म्हणजे x - 4. राजूपेक्षा 4 वर्षांनी लहान म्हणजे x - 4. दीपकचे वय सुनीलच्या वयाच्या 3/2 पट आहे. आता दीपकचे वय काय आहे, x + 3, सुनीलच्या वयाच्या 3/2 पट. सुनीलचे वय किती आहे, x - 4. हेच आपण समीकरणात लिहिलेलं आहे. आता 2 इथं छेदस्थानी 2 आहे, हे 2 इकडे घेऊया. 2x + 3, 3x - 4. तर हे 2x + 6 होईल, 3x - 12 होईल. आता 3x - 2x होईल, आणि हे 6 + -12 इकडं +12 होईल. आता याचं उत्तर काय येईल, x बरोबर 18.
18 वर्ष. राजूचे वय किती आले? 18 वर्ष. आता आपल्याला राजू आणि दीपक यांच्या वयाचे गुणोत्तर काढायचे. मग दीपकचे वय काय आलं? राजूचे वय 18. दीपकचे वय काय असेल? 18 अधिक 3 एक्स प्लस 3 मध्ये एक्सची व्हॅल्यू पुट केली 21 वय दीपकचे. आता यांचे गुणोत्तर कसे येणार? 3 संग 18 3 7 21 6/7 6:7 याचं गुणोत्तर येईल. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. मित्रांनो, लक्षात ठेवा, संधी प्रत्येकाला मिळते, पण ती व्यक्ती वेळेचा आदर करते तिलाच यश मिळते. पोलीस भरतीसारख्या परीक्षांमध्ये वेळेत पेपर कव्हर करणे हेच यशाचे गमक आहे. वेळ कोणासाठी थांबत नाही, पण जो वेळेचा योग्य वापर करतो यश त्याच्यासाठी नक्की थांबतं. अभ्यासासाठी वेगळा वेळ काढण्यापेक्षा उपलब्ध असलेल्या प्रत्येक क्षणाचा फायदा घ्या. अगदी जेवताना सुद्धा ही रिव्हिजन सिरीज पहा, जेणेकरून तुमचा एकही मिनिट वाया जाणार नाही आणि परीक्षेची तयारी अधिक पक्की होईल. अशा शॉर्ट ट्रिकसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच चॅलेंजिंग प्रश्नांसोबत. अभ्यास करत राहा, सराव करत राहा. थँक्यू.